कॉमनवेल्थसाठी आलेल्या टीम्सच्या हॉटेल्स जे काही असतात त्या हॉटेलभोवती विशेष संरक्षक दलाचं कडं होतं, पण तेही वेधून हा पळून जाण्यात यशस्वी ठरलाय कुदरतुल्ला. बरं, हा बिना पासपोर्ट ग्लासगो किंवा आसपासच्या प्रदेशात कसा तग धरणार? विचार करा. हॉटेलवाले राहायला रूम्स देताना पासपोर्ट विचारणारच, कारण हा पाकिस्तानी आहे. काम मागायला गेला तर तिथेही याला पासपोर्ट प्लस वर्किंग व्हिसा लागणार आहे, तो त्याच्याकडे नाहीये, पण तरीही हा पळाला. मग याच्या मदतीला परदेशात कुणीतरी आधीपासूनच तयार बसलेलं होतं का, हा प्रश्न उभा राहतो. आपल्या शेजाऱ्यांची हालत मागच्या काही दशकांपासून खस्ता होत चालली आहे आणि हे सगळ्या जगाला माहिती आहे. अगदी पीठ आणि मीठ हे सुद्धा इथं हजारो रुपयांना मिळतंय, एवढी महागाई वाढली. त्या उलट कमाईची साधनं मात्र ठप्प झालेली आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली, गुन्हेगारी वाढली. त्यामुळे तर मी कशाबद्दल बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, तर मी आपल्या शेजारच्या पाकिस्तानबद्दलच बोलतोय. राजकारणी आणि लष्करी अधिकारी, ISI वाले हे सगळे गब्बर होत असताना पाकिस्तानातली सामान्य जनता गरीब का? तर पाकिस्तानचं दरडोई उत्पन्न निश्चितच खालावत चाललंय, पण या देशाला अमेरिकन कंपन्या आणि सोरोसी फाउंडेशन्स ज्या आहेत, IMF वगैरे, हे लाखो डॉलर्सची मदत करत असतात. ही मदत कधी अनुदान म्हणून येते, जी परत करायची नसते, तर कधी कर्जाऊ रकमेच्या स्वरूपात येते. याच लाखो डॉलर्सची बंदरबाट ही ISI वाले, लष्कर, मिलिटरी ऑफिसर आणि राजकारणी यांच्यात होते. पण सामान्य जनतेचं काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. आणि या एका प्रश्नामधून मग अनेक उपप्रश्न निर्माण होतात. पाकिस्तान अशाही स्थितीत क्रिकेट खेळतं, ऑलिम्पिकला त्यांची टीम पाठवतं, आताही कॉमनवेल्थ गेम्सलाही त्यांचे खेळाडू होते, त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स होत्या. पण होतं काय की यांच्या देशातली हालाकी इतकी टोकाला गेली आहे की पाकिस्तानी प्लेयर्स हे त्या स्पर्धेसाठी आलेले खेळाडू म्हणायचे की चोरायला मिळतंय म्हणून काहीतरी चोरणारे भुरटे चोर. हॉटेलमधले टॉवेल्स, काटे, चमचे, सिल्वर प्लेट्स हेही न सोडणारे हे लोक. आता आपल्याकडेही असे काही लोक असतात की हॉटेल्समध्ये मुक्काम असला की तिथले शॅम्पू, तिथले मॉइश्चरायझर, ते छोट्या छोट्या 5-5, 10-10 ml च्या बाटल्या त्याही उचलून बॅगेत टाकून घेऊन येतात. पैसा वसूल करण्याचा हा प्रकार आहे. पण तो एक वेगळा झाला, म्हणजे एक वेगळी मानसिकता आहे. हे जे भुरटी चोरी जी मी म्हणतोय ना पाकिस्तानी खेळाडूंची, तो प्रश्न उद्भवण्यामागचं कारण काय? कारण हे जे काय होतं ना ते आजचं नाहीये, तर यापूर्वी असे अनेक प्रसंग पाकिस्तानच्या टीमसोबत घडलेले आहेत. चोऱ्या तर करतातच, पण हे पाकिस्तानी खेळाडू परदेशात जाऊन गायब कसे होतात? हो, गायब होतात ते परदेशात जाऊन. तर हा देखील एक मोठा प्रश्नच आहे. काल परवा जी कॉमनवेल्थ स्पर्धा जी होती ती संपली ग्लासगो मधली, ती संपताच या पाकिस्तान्यांचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाकिस्तानच्या बॉक्सिंग टीम मधला एक बॉक्सर कुदरतुल्ला हा पाकिस्तानी संघ ज्या हॉटेलात उतरला होता ना, त्या हॉटेलमधून कोणालाही न सांगता अचानक गायब झाला. विशेष म्हणजे त्याचा पासपोर्ट हा टीम मॅनेजरकडे जमा होता, जसा सगळ्यांचा असतो तसा, तरी तो पळून गेलाय. आता गेला फिरायला नाईट क्लबला वगैरे ना, आला सकाळी, असं काय नाही, तो पळून गेला. जाताना हॉटेलातल्या इतर खेळाडूंच्या खिशातलं जे काही फॉरेन करन्सी, परदेशी चलन वगैरे जे होतं, मोबाईल्स होते, काही महागड्या वस्तू वगैरे होत्या, तर त्यांनी पळवून नेल्यात तिथल्या. रूममधल्या काही गोष्टी, जसं मी म्हणालो काटे, चमचे, तशा काही गोष्टी असतात, त्याही त्यांनी उचलून नेल्यात बॅगेत भरून. कॉमनवेल्थसाठी आलेल्या टीम्सच्या हॉटेल्स जे काही असतात, जे तिकडे ग्लासगोमध्ये जे हॉटेल्स होते, त्या हॉटेलभोवती विशेष संरक्षक दलाचं कडं होतं, पण तेही वेधून हा पळून जाण्यात यशस्वी ठरलाय कुदरतुल्ला. बरं, हा बिना पासपोर्ट ग्लासगो किंवा आसपासच्या प्रदेशात कसा तग धरणार? विचार करा. हॉटेलवाले राहायला रूम्स देताना पासपोर्ट विचारणारच, कारण हा पाकिस्तानी आहे. काम मागायला गेला तर तिथेही याला पासपोर्ट प्लस वर्किंग व्हिसा लागणार आहे, तो त्याच्याकडे नाहीये, पण तरीही हा पळाला. मग याच्या मदतीला परदेशात कुणीतरी आधीपासूनच तयार बसलेलं होतं का, हा प्रश्न उभा राहतो. कारण कसं आहे ना, पाकिस्तानचे खेळाडू अशा पद्धतीनं परदेशात गायब होण्याची पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी 2022 मध्ये बर्मिंगहॅमला झालेल्या स्पर्धेतून सुलेमान बलोच आणि नझीरुल्ला खान हे दोघे बॉक्सर असेच गायब झाले होते. तर 2024ला इंग्लंडच्या शेफिल्डमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप होती, तिथून झोएब रशीद हा बॉक्सर त्याच्या सहकाऱ्यांचे जे काही पैसे, मौल्यवान वस्तू वगैरे होते ते चोरून पळाला होता. तर हे पळून जाणारे सगळे बॉक्सर्स आहेत, हे महत्वाचं.
हा एक वेगळा पैलू आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि ते पळून जातात कुठल्या देशात, तर तो इंग्लंड, स्कॉटलंड अशा ब्रिटिश प्रॉव्हिन्समध्येच असतो. योगायोग म्हणा, काही म्हणा, आधी बर्मिंगहॅम, नंतर शेफिल्ड, नंतर आता ग्लासगोमध्ये. फ्रान्ससह ब्रिटन, विशेष करून लंडनमधलं मँचेस्टर असो किंवा बर्मिंगहॅम, ही जी काही शहरं आहेत, सध्या इस्लामिक घुसखोरांच्या पुरत्या विळख्यात अडकलेली आहेत. इथं शरणार्थी म्हणून आलेले लोक हे तिथल्या आलिशान हॉटेल्समध्ये राहतात. त्यांना तिथे रूम्स अलॉट केलेले आहेत. त्यांना 2 वेळचं जेवण मिळतं, त्यांना भत्ता मिळतो, त्यांना कपडा लत्ता, त्यांना मेडिकल. आता यांनी चढवून घ्यायचं ठरवलेलंच आहे, तर घ्या चढवून, आता आपल्याला काय करायचं आहे. पण हा मोठा जागतिक प्रश्न आहे आणि तो गंभीर जागतिक प्रश्न आहे आणि तो एका वेगळ्या घटनेनं समोर आलाय आपल्या, त्यावरही मी बोलणार आहे. पण आपण सध्या या चोरट्या भुरट्या बॉक्सर्सबद्दल बोलूया. तर जसं मी म्हणालो की हे शरणार्थी जे आले त्यांच्या विळख्यात ही शहरं सगळी सापडलेली आहेत. तर इथं शरणार्थी म्हणून आलेले लोक आणि हे जे बॉक्सर्स आहेत, यांच्यात काहीतरी गॅटमॅट असल्याशिवाय हे प्रकार वारंवार होणं जे आपल्याला दिसतंय ते अशक्य आहे. युरोप तर लवकरच हिरवं होण्याच्या वाटेवर आहे आणि त्यात कोणकोणत्या छुप्या मार्गांनी भर पडते हे समजून घ्यायचं असेल, तर हा जो बॉक्सर्स पळून जाण्याचा विषय आहे ना, तो संबंधित देशांनी गांभीर्यानं घ्यायला हवा आहे. का हे एका वेगळ्या कॅटेगरीतले लोक सातत्याने असे गायब होतात? मित्रो, वरवर काय दाखवलं जातंय, तर खेळाडूंच्या या कृत्यामुळे पाकिस्तानी बॉक्सिंग महासंघाची नाचक्की झाली आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना, विशेषतः जे लोक दौऱ्यावर होते, त्यांना पुन्हा एकदा मोठ्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवलं जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पण त्यामागे एक मोठं षडयंत्र लपलेलं आहे. हे जगापासून लपलेलं नाहीये. ते किती लपवाछपवी करत असले तरी हे कळून येतं. या बातम्या जेव्हा कानावर येतात तेव्हा जाणवतं की आपण हिंदुस्थानी किती सेफ आणि प्लीजिंग एन्व्हायरमेंटमध्ये जगतो आहोत. आज आपला देश प्रगतीपथावर आहे. दरडोई उत्पन्न असो की महागाई, बेरोजगारी आणि इतर नकारात्मक मुद्देही, हे सारे किमान आज आपल्या सरकारच्या नियंत्रणात तरी आहेत. आपल्या घरात पीठ नाही म्हणून असं चोरवाटेनं दुसऱ्याच्या दारात जाऊन भीक मागण्याची वेळ आपल्या शेजाऱ्यांवर का आली आहे, याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. खरं तर आपण त्या मानाने सुखी आहोत. आणि हे मी का म्हणतोय, कारण तिथली जनता, पाकिस्तानातली जनता असो, बांगलादेशमधली जनता असो, हे जेव्हा जागतिक माध्यमांसमोर आपलं दुःख मांडत असतात ना, तेव्हा त्यांच्या मनातून ज्या भावना येतात, ज्या आत्ताच्या भारताच्या प्रगतीचे दाखले ते देत असतात. कित्येक मुली, तरुणी पाकिस्तानी, यांना भारतीय तरुणांशी लग्न करायचं असतं. हमको ले जाओ यहाँ से, इथपर्यंत हे पोचलेलं आहे. त्यांना भारताच्या प्रगतीचा हेवा वाटतो. पण आपल्यातले काही नतद्रष्ट लोक मात्र विघ्न संतोषीपणाचा कळस करत दुसऱ्या बाजूला नको ती झुरळबाजी करत असतात. त्याचीही दखल जागतिक मीडिया घेत असतं. त्यामुळे आपल्यालाच ठरवायचं आहे की देशातली सार्वजनिक संपत्ती फुंकायला निघालेले हे जेंजीच्या बुरख्याआडचे सोरोसी, ओवेसी जे लोक आहेत ना, आणि ते भुरट्या चोऱ्या करणारे पाकिस्तानी बॉक्सर, यांच्यात नेमका फरक तो काय राहिला? मित्रांनो, आपल्या नेहमीच्या राजकारणापेक्षा, म्हणजे रोज उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत आणि इतर यशस्वी कलाकार मंडळींपेक्षा जरा हटके देशाच्या भवितव्याबाबत आणि देशाच्या एकंदर जागतिक प्रतिमेबाबत थोडासा वेगळा असा विषय होता. त्या विषयात तुम्हाला नेमकी किती रुची असेल हे माहीत नाही. पण या घटनांचं गांभीर्य किंवा या घटनांचे संदर्भ आपल्या देशातल्या सद्यस्थितीशी जोडले जाऊ शकतात, याची नोंद घ्यायला हवी. सुपातले दाणे हे कधीतरी जात्यात येतातच. त्यामुळे आपण आज सुपात आहोत, जात्यात कधी जातो याची वाट बघणारेही लोक आहेत. पण आपल्या बाबतीत तसं होऊ नये यासाठी सुज्ञ भारतीय म्हणून कसं वागायचं हे आपणच ठरवायला हवं आहे. म्हणून हा व्हिडिओ पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. कारण आज आपल्याला 2 वेळेला जेवण मिळतंय, 1 वेळेला नाश्ता मिळतोय, खिशात 2 पैसे खुळखुळत आहेत. त्यामुळं आपल्याला ती झळ अजून पोचलेली नाहीये. आणि ती झळ त्यांना का पोचते यामागची कारणं जी आहेत ना, ती कारणंही समजून घ्यायला हवीत. त्या कारणांवरही आपण यापुढे बोलू. आपण जवळपास 6 मिनिटं मला ऐकलत, त्याबद्दल आपले धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. नमस्कार.